नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 13वा, ज्याचे नाव आहे नफा तोटा. याचा भाग क्रमांक 3 आपण सोडवणार आहोत. या आधीच्या भागात आपण सराव संच 31 हा अर्धा सोडवला. आता ह्या भागात आपण उरलेला सराव संच सोडूया. तर चला सुरू करूया या नवीन भागात, ज्यात आपण सुरू करणार आहोत सराव संच 31. सराव संच 31 मधला प्रश्न क्रमांक 5. प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. लक्षात घ्या, आपण 100 जुड्या प्रमोदने 400 रुपयांना खरेदी केल्या, तेव्हा त्यांची खरेदी किंमत झाली 400 रुपये. 100 जुड्यांची खरेदी किंमत झाली 400 रुपये. आता अचानक आलेल्या पावसामुळे त्यांच्या हातगाडीवरील 30 जोड्या भिजून खराब झाल्या. मग अचानक तिथे पाऊस पडला आणि त्यांच्या गाडीवरती, हातगाडी होती त्यांची, त्यांच्या हातगाडीवरच्या 30 जुड्या भिजून खराब झाल्या. मग त्यांनी उरलेल्या जुड्या त्यांनी 5 रुपयांना एक, लक्षात घ्या, त्यांनी उरलेल्या जुड्या 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या. तर त्यांना नफा झाला की तोटा आणि किती रुपये झाला हे आपण शोधूया. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे मेथीच्या 100 जुड्यांची खरेदी किंमत होती 400 रुपये. आता त्यातल्या 30 जुड्या खराब झाल्या, मग उरल्या किती? मग 100 जुड्यांमधून 30 जुड्या खराब झाल्या, तर आपण उरल्या जुड्या किती काढल्या? 100 वजा 30 उरले 70 रुपये. आता ही प्रत्येक एक जोडी आपण किती रुपयाला विकली? 5 रुपयाला एक. कारण तिथे लिहिले होते पावसामुळे त्या जोड्या खराब झाल्यामुळे 30 जोड्या आपण फेकून दिल्या. तर उरलेल्या जोड्या आपल्याला 5 रुपये प्रति जोडी याप्रमाणे आपण विकली. मग आपल्याकडे किती जोड्या उरल्या होत्या? 70. मेथीच्या 70 जोड्या त्यांनी 5 रुपयाला एक जोडी अशी विकली. मग त्यांना किती रुपये मिळाले या 70 जोडींमागे? तर काय करायचंय? 70 जोड्यांची विक्री किंमत कशी काढायची? तर 70 गुणिले 5. तर ती येते 350 रुपये. लक्षात घ्या, आता इथे खरेदी किंमत किती होती? 400 रुपये. परंतु आता 70 जोड्या विकल्यामुळे त्यांना किती रुपये मिळणार? 350 रुपये. मग लक्षात घ्या, खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ इथे त्यांना झाला तोटा. आता तोटा झाला हे कसे काढायचे? मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत केली तर आपल्याला किती रुपये तोटा झाला हेही आपल्याला मिळेल. मग पहा, खरेदी किंमत आहे 400 रुपये, विक्री किंमत आहे 350 रुपये. मग विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी भेटली, त्यामुळे आपण म्हटलं तिथे झाला तोटा. आणि तोटा कसे काढतात? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत आहे 400 रुपये आणि विक्री किंमत आहे 350, यांची वजाबाकी केली तर रुपये किती मिळाले? 50. याचाच अर्थ प्रमोदला तोटा झाला आणि तो तोटा झाला 50 रुपया इतका. प्रश्न क्रमांक 6. इथे शरदने 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. पहा, 1 क्विंटल कांदे 2000 रुपयांना खरेदी केली, म्हणजे खरेदी किंमत मिळाली 2000 रुपये. नंतर त्यांनी 18 रुपयांना 1 किलोग्रॅम या दराने सर्व कांदे विकले. लक्षात घ्या, 1 क्विंटल म्हणजे किती? 100 किलो. आता कांदे 2000 रुपयांना खरेदी केले. त्यानंतर त्यांनी 18 रुपयाला 1 किलोग्रॅम असे या दराने सगळे कांदे विकले. मग या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा, म्हणजेच नफा झाला की तोटा हे काढू आणि किती रुपये झाला हेही शोधू. तर पहा, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. तर 100 किलोग्रॅम कांद्यांची खरेदी किंमत होती 2000 रुपये आणि त्यानंतर त्यांनी विकला 1 किलोग्रॅम कांदा 18 रुपये या किमतीने. मग त्यांनी किती किलो कांदे विकले? जितके 100 किलोग्रॅम खरेदी केले होते तितकेच. मग आपण काय केले? 100 किलोग्रॅम कांदे विकले, ते कितीच्या दराने? 18 रुपये या दराने. 18 रुपये प्रति किलो. मग त्यांची विक्री किंमत किती झाली? 18 गुणिले 100. याचा अर्थ आपल्याला मिळाले 1800 रुपये. आता लक्षात घ्या, आपल्याला कांद्यांची खरेदी किंमत किती मिळाली होती? 2000 रुपये. परंतु विक्री किंमत किती मिळाली आता? 1800 रुपये. ते इथे खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे, याचाच अर्थ इथे आपल्याला काय झाला? तोटा. आता तोटा कसा काढायचा? तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग खरेदी किंमत आहे 2000 रुपये आणि विक्री किंमत आहे 1800. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला मिळाले 200 रुपये. मग आपण म्हणू शकतो शरदला एकूण तोटा झाला, तो झाला 200 रुपये इतका. आता 7वा प्रश्न पहा, कांताबाईंनी ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊक व्यापारी यांच्याकडून 25 साड्या 10,000 रुपयांना खरेदी केल्या. लक्षात घ्या, 25 साड्या किती रुपयांना विकत घेतल्या? 10,000 रुपयांना.
व या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या. म्हणजे 460 रुपयाला एक या दराने साडी विकली. त्यांनी विकत घेतल्या किती? 25 साड्या. किती रुपयांना? 10,000 रुपयाला ना. परंतु त्यांनी विकताना 460 रुपयाला एक या दराने विकली. तर या व्यवहारात कांताबाईंना किती नफा होईल? तर लक्षात घ्या, 25 साड्या जर 10,000 रुपयांना विकत घेतल्यात आणि एक साडी जर 460 रुपयाला विकली, तर 25 साड्या कितीला विकल्या गेल्या? म्हणजे 25 गुणिले 460, तेव्हा आपल्याला मिळेल विक्रीचा एकूण किंमत. म्हणजे विक्री करून किती किंमत मिळाली आणि खरेदी किंमत किती आहे. आता ह्या दोघांची बरोबरी केल्यावर आपल्याला कळेलच आपल्याला नफा झाला की तोटा. समजा खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा झाला आणि समजा याच्या विरुद्ध होईल, म्हणजे विक्री किंमत खरेदीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला नफा झाला. मग किती झाला कसे करायचे? मग त्या दोघांची वजाबाकी करून. तर आता पाहूया आपण उकल कशी काढली ते. पहा, 25 साड्यांची खरेदीची किंमत आहे 10,000 रुपये आणि एक साडीची विक्री किंमत आहे 460. मग 25 साड्यांची विक्री किंमत किती होईल? तर 460 गुणिले 25 म्हणजे 11,500. आता पहा, इथे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. विक्री किंमत हे 11,500, खरेदी किंमत आहे 10,000. म्हणजेच विक्री किंमत सगळ्यात जास्त झाली. याचाच अर्थ कांताबाईंना झाला नफा. आता तो नफा किती रुपयांचा झाला? मग विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली म्हणजे 11,500 वजा 10,000, ते एकूण 1,500 रुपये. तर आपण म्हणू शकतो कांताबाईंना रुपये 1,500 इतका नफा झाला. आता पहा, एकूण खरेदी व नफा तोटा. मग आपण घेतलेली एकूण खरेदी आणि त्यानंतर बाजारात विकताना आपल्याला किती मालात विकला, किती किमतीत विकला, त्यावरून आपण करू नफा झाला की तोटा. आता पहा, ही एक शाळा आहे. शाळेमध्ये काही विद्यार्थी बसलेत. त्यांनी पणत्यांना रंगवायचे काम हाती घेतले आहे. तर या शाळेच्या उपक्रमानंतर शाळेला किती रुपये नफा होईल किंवा किती रुपये तोटा होईल हे आपण पाहू. एका शाळेत दिवाळीनिमित्त पणती रंगवा हा उपक्रम घेतला होता. त्यासाठी 1,000 रुपयांना 1,000 पणत्या खरेदी केल्या. 200 रुपयांचे रंग आणले. पणत्या शाळेत आणण्यासाठी 100 रुपये वाहतूक खर्च आला. पणत्या रंगवलेल्या 2 रुपयास एक याप्रमाणे विकल्या. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा? तर सगळ्यात पहिले खर्च काढा. खर्च किती रुपये झाला? तर 1,000 रुपयांना 1,000 म्हणजे 1,000 रुपये खर्च झाला. त्यावरती 200 रुपये रंगाचे म्हणजे 1,200 रुपये. त्यानंतर वाहतुकीचा खर्च आला 100 रुपये. म्हणजे 1,200 अधिक 100 झाले 1,300 रुपये. आता प्रत्येक पणती जर 2 रुपयाला विकली तर 1,000 पणत्या किती रुपयाला जाणार? 2,000 रुपयाला ना. मग पहिल्यांदा नफा किंवा तोटा करण्यासाठी पहिले खरेदी किती झाली ते काढायची असते आणि मग त्याची बरोबरी आपल्याला करायची असते आपल्या विक्री किमतीबरोबर. मग आपण खरेदी किंमत आपली झाली 1,300 रुपये, विक्री किंमत आहे आपली 2,000. याचाच अर्थ शाळेला या दिवाळी निमित्त घेतलेला उपक्रमात फायदा झाला, म्हणजेच नफा झाला. तर पहा, एकूण झालेला खर्च कसा लिहिला? तर 1,000 पणत्यांची खर्च अधिक रंगांचा खर्च अधिक वाहतुकीचा खर्च. तो आहे 1,000 अधिक 200 अधिक 100 म्हणजे 1,300 रुपये झाला. आता ह्या पणत्या विक्री करून आपल्याला किती मिळाले? 2 रुपयांची एक पणती. अशा आपण एकूण किती पणत्या विकल्या? 1,000. तर 2 गुणिले 1,000 झाले तर 2,000. तर इथे पहा, 2,000 आणि 1,300 यामध्ये विक्री किंमत आपली जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा, म्हणून आपल्याला झाला नफा. मग नफा किती झाला? विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे उत्तर आले 700. तर आपण लिहितो शाळेला या दिवाळीच्या उपक्रमात आपल्याला किती? 700 रुपये इतका नफा झाला. तर पहा, आपल्याला काय समजले? खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू विकण्यापूर्वी तिच्यासाठी करावा लागणारा खर्च, सर्व खर्च हा खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो आणि तिलाच एकूण खरेदी किंमत म्हणतात. खरेदी किंमत म्हणजेच काय? एका घाऊक व्यापाराकडून आपल्या दुकानापर्यंत घेऊन येताना जितका काही खर्च होईल त्या सगळा खरेदीच खर्च किंवा खरेदी किंमत असते असे आपण समजतो आणि त्यालाच म्हणतात आपण एकूण खरेदी किंमत. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो उदाहरण 31 मधला उर्वरित भाग, ज्यात आपण नफा तोटा काढला आणि त्यानंतर एकूण खरेदी कशी काढायची किंवा एकूण खरेदी किती झाली कशी ओळखायची ती आपण या शेवटच्या भागात शिकलो. आता याच्या पुढच्या भागात काही उदाहरणे सोडू, त्यानंतर सराव संचही सोडू. परंतु तोपर्यंत धन्यवाद.